मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। बीडच्या मांजरसुंबा येथील सभेतून त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय, ही शेवटची लढाई आहे, आपल्याला विजयाचा गुलाल घ्यायचा आहे, तसंच मी मुंबईमध्ये येतोय, बघू कुणात दम आहे असं आव्हान देखील जरांगेंनी फडणवीसांना दिलं। आम्ही भोगू, पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा, तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना, त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो। मी यायलो मुंबईला, आपण भेटू घरापुढेच आहे मी, बघू एकदम एका माय एकदम। आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची, मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा, माग फिरायचं नाही। बस झालं माग फिरा आता, इथं कटाळा आलाय, उपोषण करून मग आता फेस पडाय, शेवट फाईट आता। तर मनोज जरांगेंचा मार्ग नेमका कसा असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार आहेत। शहागड पैठण मार्गे शेवगाव, त्याचप्रमाणे पांढरी, तर कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते पोहोचणार। शिवनेरी गडावर जरांगे पाटलांचा मुक्काम असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।